हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर कसे तुम्ही सगळे बरे आहे का? मी तर खूप मजेत. आणि आजचा दिवस खूप एनर्जेटिक आणि खूप भारी होणार आहे, कारण की आज आपल्या भावाचा, आज नाही म्हणजे उद्या भावाचा बर्थडे, म्हणजे एकेचा बर्थडे. सबके सामने हाथ उठा दिए मुन्ना पे. चूतिया है तुम्हारा लड़का. चूतिया है ये इम्पोर्टेंट नहीं है, हमारा लड़का है ये इम्पोर्टेंट है. तर आपल्या भावाचा बर्थडे म्हणजे एकेचा बर्थडे आहे. तर बर्थडेचं नियोजन करायचं आहे. तर आदल्या दिवशीच मी चाललेलो आहे नियोजन करायला. तर सुम्या होता आपल्यावर, पण सुम्याचा काहीतरी इश्यू झाला, त्यामुळे सुम्याचा विषय कट झाला. आता मी एकटाच आहे. त्याचे जवळ 500 मित्र एवढे दळिंद्र आहे, माझ्याकडे नंबर बी नाही त्यांचे. सॉरी ना, मी यापुढे असं कधीच नाही वागणार. समाविष्ट एकेचा भाऊ पैलवान, तर त्याला घेऊन जायचंय. आता प्लॅनिंग काय काय नाही ते तुम्हाला पुढे कळेलच. वास का मुस्की वा मानुस्की, वामच कुस्की घेईन म्हणतो या उन्हात. काय ऊन आहे खतरनाक. तर आता पोचल मी सांगवी मध्ये एक 20 मिनिटामध्ये. त्यावर मी घेतो कुस्की. सिग्नलला सुटला आहे सिग्नल, चला पुस्की. पैलवान चालू पहिली केकची ऑर्डर द्यायला आम्ही. तर मित्रांनो गेलो होतो केक बुक करायला, पण तिथे जरा म्हणजे रेटचं आपल्याला नॉलेज नाही, तर 2-3 जागी फिरून बघू म्हणले पैलवान आपले. तर मग आता आम्ही चाललोय दुसऱ्या केक शॉपमध्ये, कारण की आपल्याला केक टाकायचा 4 किलोचा. तर बघू आता इथं पण प्राइस काढतो किती आहे काय, आणि त्यानंतर मग ठरवतो, मग केकची ऑर्डर देऊ. म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला केक भेटन बनवून. फोटो केक बनवणार आहे आम्ही. फोटो मी तुम्हाला दाखवतो थांबा. ही आम्हाला पावती आम्हाला भेटते का? ठीक आहे. कोणतं आहे म्हणले तुम्ही? ट्रफल चॉकलेट कुठला आहे? ही वाली आहे का? आणि हा कुठला आहे? मँगो आहे का? तुम्ही सजेस्ट करा ना चांगला कोणता आहे तुम्ही. एवढा मोठा केक घेतला 4 किलोचा त्याच्या आईला, तरी बी कॅन्डल द्यायला साधे कॅन्डलला रडत होते. काय सांगू मला, अवघड आहे राव जिंदगी. ए खोल के भैया, क्या कहना चाहते हैं? बर्थडे चाललाय महागात. आम्ही चाललोय घाटात. आम्ही चाललोय घाटात. बर्थडेला महागात चाललेला आहे भाऊचा. आता केकला गेलेले आहेत आमचे 3200 रुपये. एवढा महाग केक कधी झाला राव. आम्ही 100 रुपयाचा केक आपल्या वेळेस होता भाई. 5 वाटे केक घेतला. तो केक कुठला रे देव? तेव्हा आईस केकच नव्हता आपल्या वेळेस. आईस केक नव्हता तो आपल्या वेळेस डालडा केक होता. हा डालडा केक 100 रुपयाला, 90 रुपयाला भाई. त्यात कल्ला करायचा, तो बी खायचो आवडीने आम्ही भाई. आणि आईस केक नवीन सिस्टीम आली होती नंतर 12वी आमची जेव्हा झाली, 11वी 12वीला, त्यानंतर. गणेश फटाका स्टॉल. तर आता आलेलो आहे फटाके घ्यायला. त्याच्यानंतर मग फटाके झाले की मग आपल्याला जायचं अनाथ आश्रमात विचारायला, कारण की आपण 4 किलोचा केक घेतलेला आहे, आपल्याला वाटायचं आहे, त्यासाठीच आपण घेतलेला आहे. मग आपल्याला जायचे तिकडं विचारायला की उद्या किती वाजता येऊ काय. आता फटाक्याचा जरा शॉट घेतो, 50-50चे 2. हे बघ तू तुझ्या आहे बघ, माझा काही विषय नाही. हा असो अँटिक्विटी असो. तुम्ही हा घेतलेला दिवाळीला ते माग बघ कुठे हे. ह्याचं काय प्राइस आहे त्याचं? आणि ह्याचं हे मोठं ते 1600, ते 1700. हा 1700. आणि ह्याच्यात फरक काय? काय कंपनीने रंगामध्ये फरक. एकच घेऊ, मोठा घेऊ. बाबा म्हणतात तसं घेऊ. चला घ्या मग. चला कुठं करायचे पेमेंट बाबा? एकच आहे का? आता केवढा आहे या? 3400 रुपये किंमत. गॉड फादरच आहे का ते? KGF मध्ये ना बडी मा ते विषय. हा ते 3300 रुपये नाही. काय आता मित्राचा बर्थडे त्यामुळे त्याला पोरग झाले हा घेऊ. आता बर्थडे साठी एवढा पासवाय काय म्हणतो. पोरग बिरग झाले त्याला ते न्यू गॉड फादर होय, मोठा एकदम गॉड फादर. बाबा चांगले, बाबांनी चांगलं आम्हाला जरा गायडन्स केलं. मोठ्यांचं ऐकावं कधी पण, त्यामुळे आम्ही मोठ्यांचं ऐकलं आणि त्यांच्या मनाने घेतला. ते म्हणले जरा इसका रिव्यू अच्छा है, ये जो है ना इसका रिव्यू अच्छा है, उसमें ज़्यादा कलर है और उसका नली भी बड़ा है, तो वो सोच के सब सुन के उनका लिया हमने।
मागं ठेवायला लागेल इथं. आणि कुठं ठेवायचं? तुझ्या इकडेच ठेवायला लागेल. ठेवून जाईल मी डायरेक्ट. हा कुठं ठेवा तू बघ, माझा काही विषय नाही. अजून एकदा अनलॉक कर. क्या हुआ? 4 लिफ्ट दिलेत पण एक बी कामाचे नाही दिसत. हा येते. आमचं कन्फ्युजन झालंय खूप सारं. कुठं चाललंय काय कळाय ना आम्हाला. पहिल्यांदाच खालच्या रस्त्याने आलोय, पण आलोय कुठं रे? कुठं आलोय भाऊ? अरे इथून आत गेलतो ना आपण. कुठून? इथून आत कार घेऊन येत ना. अरे मग B1 ला जायला पाहिजे होतं का आपण? नाही नाही इथंच तर आहे ना जुडिओ. चला चालत. शेवटी मग काय झालं रे? चालत आला असतो तू. हा मग काय असलं ते येडे आहेत आपण. येडे नाही ते बोललो असतो शब्द. आता गाईज आता आलेलो आहे इकडे. मला ड्रेस घेऊन देणार आहेत माझी बहीण आणि माझा मित्र. कार्ड घरी राहिलं का? अरे कार्ड एवढी तू आहे ते. तू राहिली असती तरी चालला असतं. कार्ड का ठेवलं तू येडे? आता असं हा चल आता ऑटोने निघ घरी. कारण नको सांगू. कारण नको सांगू. ऐक ना नवऱ्यासाठी जर तुझे जर आलं ना कार्ड बाहेर मग सांगतो तुला. हा नाही ठीक आहे ना मग चल ना. तर गाईज होप फॉर द बेस्ट. गाईज होप फॉर द बेस्ट. एक तरी ड्रेस भेटेल. कुछ तरीका है भीक मांगने का? चला. कोण इथं? अरे दुसरीकडे थांबतो ना आम्ही. तिकडे जास्त भेटतो. हा कुठं बी नाही थांबत. भारी आहे जरा. लेवल काय? लेवल बघ ना तू. लेवल बघ. लेवल सबके निकलेंगे. बट निकलेंगे उसके जो खड़ा रहेगा यहाँ पे. बघायला लागलं आपल्याकडे चांगले. तू काय बीचची कपडे घालून इकडे आली? बीचची कपडे बीचवर असले कपडे घालतात लोक. अरे नाही बीच का प्राणी इधर आ गए. दोघांनी एक एक वेगवेगळा चांगला. आम्ही मन विकलंय. यायच्या आधीच मन विकून आलेलो आहे आम्ही इकडं. तसलं मन बिन ठेवत नाही आम्ही. मन हृदय. ऐक ना ते तुझ्या बर्थडेच्या वेळेस बोल ना तू. हा. कशाला आमच्या मध्ये कशाला बसती? हा तू काय बोलूच नको. तुझ्या बर्थडेला बघ मी काय घेतो. अरे घेतो नोव्हेंबर मध्ये. गेलेलं गेलं झालं संपलं. गेलेलं जाऊ दे. नवीन होतं 650 काय मग. मित्रांनो आलेलो आहे आम्ही घ्यायला. पण लय वेळ झालं बघितलं. एवढ्या वेळात आम्हाला अर्धा तासात फक्त एकच शर्ट. क्लचर बिचर काय घ्यायचं? एकच शर्ट आवडलेला आहे. क्लचर साठी माझी केस आता पहिल्यासारखी नाही. तिकडं आहे. हा वाला भारी आहे ना. आवडलं ना. एकच शर्ट आवडलंय. लांब तर लय आलोय आम्ही इकडं. भारी आहे ते. बघितलं मी मागाशीच. गाईच लय वाईट वाटते चेहरा बघा तुम्ही. हिनी एक शर्ट याला एकच शर्ट आवडला होता बिचारायला. तो पण तिने घेऊन दिला नाही. बर्थडे ह्याचा आहे. शॉपिंगला ह्याच्यासाठी शॉपिंगला इकडे आले. आणि तिने तिचे कपडे घेतले. हा मग त्याला एक शर्ट तू त्यांनी घेतलेलं तुला आवडला नाही. त्याचं काय? हम लड़के ना हमारे साथ ऐसा ही होता है. वेस्ट साइड भाऊ तुला लालच दिले. लालच दिले त्याला. नाही त्याचं मन पक्क झालंय वेस्ट साइड वरती. आता वेस्ट साइड जिंदाबाद. नाही तिथं तू टाकायची गरज नाही. वेस्ट साईडला आपोआप टाकली जाणार आहे ती. वेस्ट साईडला लय खर्चिक आहे. वाटतं रे जास्त खर्चिक. आपण कपड्यात पैसे घालवत नाही तुला माहिती. हा लय गेलेत कपडे. आपण जे घालन ते ब्रँड आहे. काही असू दे सगळं ब्रँड आहे. इथून खालून वरून वाटतंय का ब्रँड आहे. ब्रँड आहे म्हणलं काय बी घालव. चल आता लय झालं तू. जेवढे पैसे दिले ते बघा तुम्ही. वेस्ट साईडला आम्ही जाणार. हा पण इच्छा नाही होणार आमची तिथली घ्यायची. तुम्हाला आम्ही एखादा गेलोला जाणार. एंडला योलो दिसणार. तुम्हाला लिहून देतो. एखादा घेतला तर घेईन वेस्ट साईड वरून. एखादा लय आवडला तर तो
ते पण लय आवडला तर शर्ट भेट हा ते हा. जोडी जोडी नाही ए काय होतंय का बिल? बर्थडे कोणाचा? माझा. शॉपिंग कोणाची? शॉपिंग बघा आता वेगळाच धुवाधार चालू झालाय, वेगळाच. आता म्हणजे- लेडीज सेक्शन मध्ये घुसलोय, आम्हाला तिला ढकलून साईडला. मॅडमची शॉपिंग चालू झाली. काही विषय नाही करा बघा आता रात्र डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकचा कट ऐक ना, नेक्स्ट ब्लॉकचा कट डायरेक्ट अंधारात दिसेल. अंधार डायरेक्ट रात्र माझा डायरेक्ट झोप तर नाही आला. डायरेक्ट रात्र होणार तेव्हा हिची शॉपिंग होणार नाही. बघा बघ टाटा. बघा आता आम्ही आलो इथं, आम्हाला काय नाही घेतले, काय फक्त आम्हाला वासावर काय ऐक ना, सांगू तुम्हाला. तो शर्ट आवडला होता, तो पण तिने नाही घेऊन दिला. ते म्हणले आवडला नाही, मला नाही घ्यायचं. म्हणलं, एखादा तरी घेतो तात्पुरतं, पण ती म्हणली मला नाही आवडलं मी ठेवून आले. आता वेस्ट साईडचं दिले मला लालच. आता वेस्ट साईडला जायचं. बघू. नाईटला आम्ही वेस्ट साईडला जाणार. चलो वेस्ट साईड काय आहे ते आता जाऊन बघतो बघतो. आम्ही पहिल्यांदा. कुठे गेली ते हे असं आम्हाला कार्ड दिले मॅडमनी. मॅडम आणि हे मॅडमचं शॉपिंग आम्ही करतोय आणि ते गेलेत कुठेतरी, त्यांना फोन आलाय म्हणले तिकडे. ड्रायव्हर आणि नोकर ड्रायव्हर आणि नोकर कार्ड स्वॅप मारा, माझं सामान बाहेर घेऊन या. अरे काय पद्धत आहे की नाही, बड्डे आमचा आहे का त्यांचा आहे. चला चला आता काय होत राहत. वेस्ट साईडला बघू थोडं काय भेटतंय का. पैसे पाहिजे तुला आता, तू केस मोठं करायला लागले. गुड इव्हिनिंग, नमस्ते. कॉललाय डायरेक्ट आपल्याला भाऊ. ए जातो. मी पण सिक्युरिटीचं कामाला होतो, पण मी आज ऍक्टिव्ह ना दाखवला. नमस्ते करायचं. तू करायचं का नमस्ते? कॉललाय आपल्याला रे, डायरेक्ट कोलंबस दिलाय. जा ना तू एकटा, जा तू. आम्ही आहे नवरा बायको इकडे. हा? ते काय आहे, ते ब्लॉग मध्ये बोलायला ड्रायव्हर आहे, रिअल नाही. काय ब्लॉग मध्ये एक गोष्टीची आता स्पष्टीकरण नोकर चाकर ये. चल ना मग सोबत चल. हा मी थांबतो ना इकडं बहिणीसोबत, बहिणीचा रक्षक घेऊन चलतो का आता? एकटी तुला काय नाही. तुला कोण काय तर बारकी पोरग म्हणून प्रथम कोणी आईस्क्रीम बिस्क्रीम दिली तर घेऊ घेऊ नको. त्याच्यात मिक्स करून देत कुल्फी मध्ये. लय हसून पोट दुखायला एका दिवशी नाही बारकी पोरं कपडे बॅगेत भरून येते नीला. नाही बारकी पोरं कपडे कसे घालतात शाळेतले, तसे कपडे एक दिवशी घालून थांबवायचं. 100% हिला कुल्फी घेऊन जाणार कोणतरी. बाळा काय मम्मी पप्पा नाही का बाळा तुकडे अरे ते वेस्ट साईड बघून बुंगलोय. पार्किंग आपल्याला एंट्री देते का? इथूनच आहे ना वेस्ट साईड गाईज. भाऊ तावत आलाय भाऊ. वाघ आता वाघची शॉपिंग बघा फक्त. 5 येते 5. आपल्याला जे पाहिजे ते कुठे भेटणार? योलो नाही मी बोललो तुम्हाला शेवटी नाही आवडत. झुडिओ झालाय, झुडिओ मध्ये यांनी केली शॉपिंग. योलो मध्येच भेटेल. हा मग झुडिओ मध्ये घेतलं काय बर्थडे बॉयला अजून तू? इथं पण लेडीजचे सगळे जास्त तुम्ही लेडीज सेक्शनला आला. पोरांवरती आक्षेप घेतलाय. घेतलेलं आहे काय सगळे पोरींच आहे हे. बरं ऐक ना, ए तू इकडं पण घेते का? वेस्ट साईडला मला घ्यायला एवढं खुशी नाही का आपण, एक्साइटमेंट. 1 मिनिटासाठी असं विसरलो नाही का मी बघून पण की बर्थडे झालं घेतलंय अजून एक वेस्ट साईडला. आता अजून बघते ते चालेल. आवडलं म्हणून मी घेतलं. मला असं काय वाटतं तुझ्या जुलूम चालू आहे आज. जुलूम आपल्यावर म्हणजे आपल्याला आवडतच नाही तर आपण काय करू आता. लास्ट योलोच दिसणार आहे. शॉपिंगला येते म्हणून घेते. मित्रांनो टेन्शन घेऊ. ठीक आहे घे काही विषय नाही. घे बाबा घे. माझा फोन लय क्वालिटी देतोय रे आज. काय काम आगामी चमकते ना, पुढचं जास्त चमकतंय मागच्या पेक्षा. कधी पण कुठं पण माहिती मग आता तुला कोण बघायला झालंय मग. कळतंय मला ते. सगळे माझ्याकडेच बघते ते. ठीक आहे पण आता काय चालायचं, आता मिटलाय तुझा विषय. हा फायनल आहे ते. दुसरं तरी दाखव चांगलं. ए हा ए बघ बारक्या मुलींच्या सेक्शन मध्ये आलेलं आहे. फुल कोड भेटे भैयाला. बारक्या मुलींच्या सेक्शन मध्ये. अरे कुठं पडले? सॉरी ते त्याला लटकलं रे. काय आज होय ना पूर्ण शॉपिंग.
आले माझ्यासाठी पण झाली शॉपिंग पूर्ण भरून. भाऊनी फक्त एक जॅकेट घेतले ना. माझं संपलं. एक घेतले एक जॅकेट. मी म्हणलं होतं लय जे आवडत नाही एकच गोष्ट घे, आणि तसंच झालं. थोड्या वेळात झोळ्यावाला तू पण रे इकडे. झोळ्यावाला फिरतोय इकडं. तरी फिर रे, मी फिरवायचं. ए डोकं दुखायला लागले. धर धर लटकव. तुझी स्टाईल लाग प्लीज. मेक युअर स्टाईल ब्रो. दुसरा झोळ्यावाला गायच. दुसरा झोळ्यावाला काटाळा सगळं भरलंय नाही अख्खं. मॅडमचं आहे, यांच्या मॅडमचं आहे. मॅडम अजून ते दुसरे कपडे ट्रायल रूम मध्ये चालले आता. तिसरा झोल्यावाला पण प्रोफेशनल झोल्यावाला या. झोलाच उचलाय ना. शॉपिंगच एवढी केली की झोला बी उचला ना तिला. तिचं वजनापेक्षा झोला मोठा झाला. रडल त्याच्यामुळे चला. तू रडशील का? ही रडन ऐक तिचं. ती रडन काय रडन तिला विचार. आमच्यासाठी आम्ही एवढे कष्ट घेतले तुझ्यासाठी. हा आणि तूच रडणार. हे घे अगं ते घे. तुला बसत नाही त्याला काय कर. तर गाईज हे जे काय मॉल बिल बनवलेत ना, जे हे जास्त करून आहे ना 90% तर पोरींसाठीच बनवले. काय म्हणतो पोरांसाठी कॅम्प मध्ये जायचं डायरेक्ट. ये बात सही बोला. डायरेक्ट 500. तीन पॅन्ट घेतले की 350 ला एक पॅन्ट. 350 3 जीन्स आणि शर्ट 5 850 म्हणजे 2000 5 शर्ट 3 पॅन्ट वर्षभराचं जुगाड. ते पण कल्ला म्हणजे अट्रॅक्शन. व्हिडिओ टाकले की येडच पडलं पाहिजे. म्हणले अरे कुठला ब्रँड घ्यायचं. हा ब्रँड पोचत नाही आमच्यामध्ये, पण हा ब्रँड लोकल नेमके कुठं भेटतो. आम्ही पण मग बड्या सांगतो ते आमचं ब्रँड आहे. काय मुश्किल आहे. येलोलाच जावं लागेल शेवटी आपल्याला. मित्रांनो काय बावलटे काय मूर्ख. 100 राऊंड मारले तिथले इथं फक्त. चिडलाय आता. 50 मीटरची दूरी आहे. सकाळी बाटलीची भाजी खाल्ली ती गरम झाली आतमध्ये. त्याचा गॅस झाला तो डोक्यात गेला. एवढा बेकार म्हणून मी हिला विचारलं तुझे पाय दुखतात का ग. मला काय भेटत मी तर झोळ्यावाला झालो. झोळ्यावालाच केलाय. मला चिडचिड व्हायला लागले भाई. आता मी एकच जॅकेट घेतले. वेस्ट साइड मध्ये झोळ्यावाला झाले. ठीक आहे ना, पण चलतं आता. आयुष्य एकच आयुष्य. उस्कान मुस्की घेतो थोडीशी. वामच कुस्की घेईन म्हणतो मी. आता रंभेकडे जावं लागेल ना मला. तिला जाऊ दे. डोकं दुखायला लागले खरं सांगतो. रक्त पुरवठा बंद झाला आता. असे इथं थोडे रंभ आम्हाला दिसते ते, त्यामुळे आम्ही थोडे बघत थोडं चालतोय त्यांच्या नादाने. आम्हाला म्हणजे याला म्हणून एवढा तरतरी ते. माझा आंबा झालाय ना त्याचं काय. बघ रे बाबा घे. वाईटच घेतले सगळं. कपडे घेतले का मस्करी केली. वर्षातून एक. बर्थडे कोणाचा आहे अक्षय. आणि हे कोणाचे कपडे आहेत. अक्षयचे नाही आहेत माझे. अरे लाज वाटते का रे. बघ इथं पण काय अजून काय घ्यायचं असेल ते. अजून वेळ आहे तुझ्याकडे. मी जुडिओ मधनं परफ्यूम घेतला का. मला काय लास्ट घेतलेलं नाहीये. ठीक आहे. तुला मी बोलले तुला घ्यायचं नाही. मी काय करू. आता पण वेळ आहे. आता जाऊन दे तसं. हा जाऊ दे तसं. आता जाऊ दे. 6 वाजले आता. अजून डीमार्टला जायचं. आता घरेलू खरेदी करायची. हा हो ठीक आहे. चलो गाईच. तरी खुश नाही हा ना. खुश नाही. फायनली आमची शॉपिंग. 3 बॅग आहेत. 3 मधली एक बॅग फक्त भाऊची. 2 बॅगी तिच्यात आणि 2 बॅगी डबल ड्रेस आहे. तरी बी खुश नाही. दॅट इज द लेडीज. दॅट इज द मेन्स. अजून मी तिकडे पळत होती. म्हणलं बाद झाले. चला आता हो हसते कशी. आता ब्लॉग चालू आहे म्हणून खुश आहे. पण जाऊ द्या आमचं कर्तव्य करते. आमच्या बहीण तुझ्या बहिणीला जाऊ दे. अरे माझ्या बायको. तुम्ही पण थोडं करत जावा. म्हणजे आम्ही पण महिन्याभरात नाही एकदाच आणतो. महिन्यातनं 2 महिन्यातनं चालायचं. एवढी रिअलिटी सांगतात. रिअलिटी म्हणजे लगेच काय करतायत. ब्लॉग बघून लगेच मुली जाऊन त्यांच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला म्हणतात बघा कसं आहे. पण नाही तसं नाही. कधीतरी एकदाच असते. म्हणजे तिला सारखं आम्ही चिडवतोय असं भाग नाहीये. तिचा आजचा दिवस आहे. तिने लई दिवस झाले नाही केली शॉपिंग. तर आज करू देत तिला.
चालायचं आहे की चला नाही? आता वेस्ट साईडला, वेस्ट साईड, बाय बाय वेस्ट साईड. बाय बाय, आम्हाला टाकलाय तुम्ही. चला 8,000ला टाकलं. चला. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए.